नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाच्या अंतर्गत जी काही बी एड महाविद्यालय आहेत त्या बी एड महाविद्यालयाच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम राबविला जातो त्यामध्ये बी एड फर्स्ट सेमिस्टरला स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन नावाचा विषय, त्या विषयाची क्वेश्चन बँक मी सादर करीत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी एम.ए. सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन या विषयाची प्रश्नपेढी किंवा क्वेश्चन बँक. त्याच्यामध्ये सुरुवातीला टिपा दिलेल्या आहेत. टिपांचा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि ह्या टिपा 15 मार्कासाठी विचारल्या जातात. किमान 3 टिपा तुम्हाला लिहायच्या असतात. राईट शॉर्ट नोट्स ऑन, थोडक्यात टिपा लिहा. कोणकोणते प्रश्न याच्यामध्ये असतात त्याच्यापैकी मी 25 प्रश्न महत्त्वाचे जे आहेत टिपा त्या ठिकाणी देत आहे. तर या टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत परीक्षेमध्ये, त्याची तयारी करायची आहे. तर टिपा कोणकोणत्या ते पाहूया. महत्त्वाच्या: मुख्याध्यापकाची कार्य, फंक्शन्स ऑफ हेडमास्टर, वेळापत्रकांचे प्रकार, टाईप्स ऑफ टाईम टेबल्स. तिसरी टीप आहे वर्ग व्यवस्थापन, क्लासरूम मॅनेजमेंट. चौथी टीप आहे संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. पाचवी टीप आहे संस्थानिहाय नियोजन, इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग. सहावी टीप आहे नॅक NAAC. सातवी टीप आहे शालेय व्यवस्थापनाचे घटक, फॅक्टर्स ऑफ स्कूल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर आठवी टीप आहे राज्य शासनाची शिक्षणविषयक कार्य, एज्युकेशनल फंक्शन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. नववी टीप आहे फ्रेडरिक टेलर. 10वी टीप आहे पर्यवेक्षक, सुपरवायझर. 11वी टीप आहे वर्गखोल्या, क्लासरूम्स. 12वी टीप आहे शालेय फर्निचर किंवा उपस्कर, स्कूल फर्निचर. 13वी टीप आहे संस्थांतर्गत वातावरण, इन्स्टिट्यूशनल क्लायमेट. 14वी टीप आहे सहशालेय उपक्रमांचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 15वी टीप आहे आदर्श वेळापत्रक, आयडियल टाईम टेबल. 16वी टीप आहे प्रशासन व व्यवस्थापन यातील फरक, डिफरन्स बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर 13वी टीप आहे प्रयोगशाळा व ग्रंथालय, लॅबोरेटरी अँड लायब्ररी. प्रयोगशाळा व ग्रंथालय, लॅबोरेटरी अँड लायब्ररी. 14वी टीप आहे शास्त्रीय व्यवस्थापन, सायंटिफिक मॅनेजमेंट. 15वी टीप आहे निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग. 16वी टीप आहे संप्रेषणाचे स्तर, लेवल्स ऑफ कम्युनिकेशन. 17वी टीप आहे निर्णय प्रक्रियेतील पायऱ्या, स्टेप्स इन डिसिजन मेकिंग. 18वी टीप आहे NCERT. 19वी टीप आहे क्रीडांगण, प्लेग्राऊंड. 20वी टीप आहे शालेय इमारत, स्कूल बिल्डिंग. त्याच्यानंतर 21वीची टीप आहे SSC व HSC मंडळांची कार्ये, फंक्शन्स ऑफ SSC अँड HSC बोर्ड्स. 22वी टीप आहे शालेय व्यवस्थापनाची गरज, नीड ऑफ स्कूल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर 23वी टीप आहे शालेय प्रशासनाचे घटक, एलिमेंट्स ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन. 24वी टीप आहे निर्णयांचे प्रकार, टाईप्स ऑफ डिसिजन्स. 25वी टीप आहे निर्णय प्रक्रियेचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ डिसिजन मेकिंग. तर प्रत्येक टीप ही साधारणपणे 1.5 ते 2 पेज किंवा 1 ते 2 पेज त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये मुद्देसूद तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणं गरजेचं आहे. प्रत्येक टिपेला 5 मार्क आहेत, म्हणून ह्या 25 टिपा महत्त्वपूर्ण टिपा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बाकीचे 6 क्वेश्चन त्या ठिकाणी लॉंग क्वेश्चन असतात, 3-3चे गट असतात, त्याच्यातून 2 तुम्हाला लिहायचे असतात, म्हणजे एकूण 4 लॉंग क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे असतात. तर आता लॉंग क्वेश्चन्स किंवा एसे टाईप क्वेश्चन्स किंवा ज्याला मराठीमध्ये आपण दीर्घोत्तरी वा निबंधवजा प्रश्न म्हणतो, ते मी या ठिकाणी 25 प्रश्न अभ्यासासाठी दिलेले आहेत. ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते लिहून काढा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 2.5 ते 3 पेजेस लिहिणं गरजेचं आहे. आता हे प्रश्न कोणते आहेत लॉंग क्वेश्चन्स ते पाहूया आपण. जसं पहिला प्रश्न, शालेय व्यवस्थापनाची संकल्पना स्पष्ट करून वैशिष्ट्ये लिहा. स्टेट अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्कूल मॅनेजमेंट. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे शालेय व्यवस्थापनाची गरज व कार्य स्पष्ट करा. एक्सप्लेन द नीड अँड फंक्शन्स ऑफ स्कूल मॅनेजमेंट.
तिसरा प्रश्न, वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय ते सांगून वर्ग व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा. व्हॉट इज क्लासरूम मॅनेजमेंट, एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर इन क्लासरूम मॅनेजमेंट. चौथा प्रश्न, फ्रेडरिक टेलरचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत स्पष्ट करा. एक्सप्लेन द थेअरी ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट ऑफ फ्रेडरिक टेलर. पाचवा प्रश्न, आदर्श वेळापत्रक तयार करताना शिक्षकास कोणत्या अडचणी येतात चर्चा करा. विच प्रॉब्लेम्स आर अरायझिंग इन मेकिंग आयडियल टाइम टेबल, डिस्कस. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय, ह्या प्रकारच्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती. व्हॉट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ धिस टाईप ऑफ मॅनेजमेंट. सातवा, नॅकची शिक्षणातील भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ नॅक इन एज्युकेशन. आठवा प्रश्न, शालेय प्रशासनाची संकल्पना व घटक स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड एलिमेंट्स ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन. नववा प्रश्न, शालेय प्रशासनाची व्याप्ती व कार्य लिहा. स्टेट द स्कोप अँड फंक्शन्स ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, संस्थानिहाय नियोजन म्हणजे काय, संस्थानिहाय नियोजनाच्या पायऱ्या स्पष्ट करा. व्हॉट इज इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग, एक्सप्लेन द स्टेप्स इन इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग. 11वा प्रश्न, आदर्श शालेय संकुल कसे असावे ते स्पष्ट करा. एक्सप्लेन अँड आयडियल स्कूल प्लॅन. 12वा प्रश्न, केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे शिक्षणविषयक कार्य स्पष्ट करा. एक्सप्लेन द एज्युकेशनल फंक्शन्स ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. 13वा प्रश्न पहा, एका उत्तम प्रशासकाची भूमिका आणि कार्य स्पष्ट करा. स्टेट अँड एक्सप्लेन द रोल अँड फंक्शन्स ऑफ अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. 14वा, शिक्षक व्यवसायाची गुणवैशिष्ट्ये आणि कार्य लिहा. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन्स ऑफ टीचर्स प्रोफेशन. 15वा प्रश्न, मुख्याध्यापकाची गुणवैशिष्ट्ये आणि कार्य लिहा. स्टेट द क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ हेडमास्टर. 16वा प्रश्न, आदर्श वेळापत्रकाची वैशिष्ट्ये सांगून वेळापत्रकांचे प्रकार स्पष्ट करा. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल टाइम टेबल अँड एक्सप्लेन टाईप्स ऑफ टाइम टेबल्स. 17वा प्रश्न, व्यवस्थापनाचे मूलभूत घटक कोणते चर्चा करा. व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स ऑफ मॅनेजमेंट, डिस्कस. 18वा प्रश्न, शालेय संयंत्र म्हणजे काय, शालेय संयंत्राचे घटक स्पष्ट करा. व्हॉट इज स्कूल प्लॅन, एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ स्कूल प्लॅन. 19वा प्रश्न, शालेय वेळापत्रक शाळेचा आरसा असतो ह्या विधानाची चर्चा करून वेळापत्रकाचे प्रकार, तत्वे आणि महत्त्व स्पष्ट करा. स्कूल टाइम टेबल इज द मिरर ऑफ स्कूल, डिस्कस द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन द टाइप्स, प्रिन्सिपल्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ टाइम टेबल. 20वा प्रश्न, शिक्षकाचे गुणविशेष व त्यांचे कार्य लिहा. एक्सप्लेन द क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ टीचर्स. त्याच्यानंतर 21वा प्रश्न, राज्यस्तरीय शैक्षणिक प्रशासन संरचना स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ स्टेट लेवल एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन. 22वा प्रश्न, प्रशासनाची व्याप्ती आणि कार्य स्पष्ट करा. एक्सप्लेन द स्कोप अँड फंक्शन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. 23वा प्रश्न, व्यवस्थापनाच्या नवीन दृष्टिकोनांची चर्चा करा. डिस्कस द न्यू अप्रोचेस ऑफ मॅनेजमेंट. 24वा प्रश्न, पर्यवेक्षकाचे गुणविशेष व त्यांची कार्य लिहा. एक्सप्लेन द क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ सुपरवायझर. आणि लास्ट प्रश्न 25वा, वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय, वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करा. व्हॉट इज मीन बाय क्लासरूम मॅनेजमेंट, डिस्कस द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन क्लासरूम मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे 25 प्रश्न शॉर्ट टिपाचे, 25 प्रश्न एसे टाईप क्वेश्चन्स मी आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची सगळी तयारी करा, त्याची उत्तरं लिहा, संबंधित प्राध्यापकांचं मार्गदर्शन घ्या आणि ते वाचून नीटपणे परीक्षेला जा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.